मंत्रिपद नाकारल्यानं नाराज छगन भुजबळ आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का असं म्हणत छगन भुजबळ संतापले. भुजबळ म्हणजे उठ उठ बस बस असा माणूस नाही असं भुजबळांनी ठणकावलं. अजित पवार आमच्या पक्षाचे निर्णय घेतात, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधावं लागेल. पक्ष प्रश्न मंत्रिपदाचा नाहीये पण अवहेलना झाली अशी खंत छगन भुजबळांनी व्यक्त केली. माझ्या मंत्रिपदासाठी फडणवीस आग्रही होते. मी लोकसभा मागितली, राज्यसभा मागितली, दिली नाही. उमेदवारी देतानाही वाट पाहावी लागली. यापुढे वाट पाहणार नाही अशी भूमिका छगन भुजबळांनी मांडली. कार्यकर्त्यांच्या मनात राग आणि निराशा आहे, पण कार्यकर्त्यांनी शांततेत भूमिका मांडावी, आक्रमक होऊन आंदोलन करू नये असं आवाहन छगन भुजबळांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं. उद्या सगळ्यांशी बोलून शांतपणे निर्णय घेतो असं भुजबळ म्हणाले. अजित पवार सलग दुसऱ्या दिवशी अधिवेशनात गैरहजर राहिले. भुजबळांसह अन्य नेत्यांच्या गैरहजेरीच्या पार्श्वभूमीवर दादा अनुपस्थित असल्याचं समजतंय. एकीकडे छगन भुजबळ मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या 24 तासांपासून कुणालाच भेटलेले नाहीयेत अशी माहिती समोर येते. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देखील अजित पवार सभागृहामध्ये उपस्थित नव्हते आणि आजही उपस्थित नव्हते. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घराबाहेर ओबीसींनी आंदोलन केलं. छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं अजितदादांच्या घराबाहेर ओबीसी समाजानं आंदोलन केलं. छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं समर्थक आक्रमक झाले. भुजबळ साहेबांना मंत्रिपदापासून दूर का ठेवण्यात आलं, दादा उत्तर द्या असे बॅनर संतप्त कार्यकर्त्यांनी लावलेत. नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांकडून भुजबळ फार्म बाहेर होर्डिंग लावण्यात आले. साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत असा उल्लेख होर्डिंगवर करण्यात आलाय. होर्डिंगवरून पक्षाच्या चिन्हासह अजित पवारांचा फोटोही गायब आहे. भुजबळांना जरांगें विरोधात टोकाची भूमिका घ्यायला लावली आणि आता त्यांना वाऱ्यावर सोडलं, त्यांचा पुरेपूर वापर केला असं म्हणत संजय राऊतांनी महायुतीवर टीका केली. जरांगें विरोधात टोकाची भूमिका घेताना भुजबळांच्या मागे अदृश्य शक्ती होती. जी शक्ती पक्ष फोडताना शिंदेंच्या मागे होती, तीच शक्ती भुजबळांच्याही मागे होती असा दावा संजय राऊतांनी केला. मंत्रिमंडळ विस्तारापेक्षा वजाबाकीची चर्चा अधिक आहे. विजयाच्या फटाक्यांपेक्षा नाराजीचे बार अधिक वाजलेत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला. भुजबळांबाबत खूप वाईट वाटलं, त्यांच्या बाबतीत असं घडायला नको होतं. भुजबळांसारखं अनेकांबद्दल मला वाईट वाटतंय अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली. भुजबळांची मागणी रास्त आहे, त्यांना वापरून फेकणं चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली. लढवय्या नेत्याची कारकीर्द अशा प्रकारे कापण्याची गरज नसल्याची टीका आव्हाडांनी केली. भुजबळांची नाराजी हा त्यांचा पक्षांतर्गत मुद्दा आहे. भुजबळांबाबत मी बोलणं योग्य नाही. भुजबळांबाबतचा योग्य निर्णय अजित पवारच घेतील अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली. मंत्रिमंडळातून डावलल्यानं शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे नाराज आहेत. सुर्वे मंत्रिपदासाठी इच्छुक होते, मात्र मंत्रिपद न मिळाल्यानं सुर्वे नागपुरातील अधिवेशन अर्धवट सोडून मुंबईत परतले. मी काही नाराज नाहीये, मतदारांसाठी मतदारसंघात काम करेन आणि त्याकरताच परतलोय असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी दिलं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोळंकेंनी नागपूरहून थेट माजलगाव गाठलं, त्यामुळे त्यांच्या नाराजीचा सूर आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं शिवसेनेचे नेते तानाजी सावंत नाराज आहेत. दरम्यान नाराज सावंतांनी आज फेसबुक डीपी आणि कव्हर फोटो बदललाय. शिवसेनेचं नाव आणि चिन्ह हटवलंय. डीपी आणि कव्हर फोटोला फक्त बाळासाहेबांचा फोटो लावून तानाजी सावंतांनी स्वतःचा शिवसैनिक असा उल्लेख केलेला आहे. शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची धाराशिवमध्ये बैठक संपन्न झाली. या बैठकीत 15 सरपंचांनी उपस्थिती दर्शवली. तानाजी सावंतांना मंत्रिपद न मिळाल्यानं पदाधिकारी राजीनामा देण्यावर ठाम आहेत. रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच व्हायला लागली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्री करावं अशी मागणी करायला सुरुवात केली आहे. लाडकी बहीण योजना तातडीनं सुरू करा, आश्वासन दिल्याप्रमाणे 2100 रुपयांनी थकीत पैसे जमा करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. आता निकषाच्या नावाखाली आवडती नावडती असं करू नका असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
खाते वाटपात कोणताही तिढा नाही, 2 दिवसात खाते वाटप होईल अशी माहिती मंत्री उदय सामंतांनी दिली. भाजपने रणजितसिंह मोहिते पाटलांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. दरम्यान 7 दिवसांमध्ये लेखी उत्तर देण्याचेही आदेश देण्यात आले. विधानसभेचे अकोला पश्चिमचे भाजप उमेदवार विजय अग्रवाल यांचा पराभव झाला. दरम्यान पराभवाचं मंथन करताना पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या 7 पदाधिकाऱ्यांना पक्षातून 6 वर्षांकरता निष्कासित करण्यात आलं. पंतप्रधान संग्रहालय आणि वाचनालय सोसायटीच्या एका सदस्यानं नेहरूंची पत्र परत करण्याकरता राहुल गांधींना पत्र लिहिलं आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी संबंधित कागदपत्र परत द्यावी अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी बीड आणि परभणीच्या घटनेवरून आंदोलन केलं. विधान भवनाच्या पायऱ्यांवर एकवटत बॅनर हातात घेत विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी केलं, पण हत्येच्या गुन्ह्यात का केलं नाही? वाल्मिक कराड सरकारपेक्षा मोठा आहे का, असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला. तर बीडमध्ये मोर्चा काढणार असल्याचं आव्हाड म्हणाले. पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झालाय. महिला आणि लहान मुलांनाही अमानुषपणे मारहाण करण्यात आली असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय. तर विरोधी पक्षाचं शिष्टमंडळ उद्या परभणीमध्ये जाणार आहे असं वडेट्टीवार म्हणाले. अंतरवाली सराटीत 25 जानेवारीपासून पुन्हा उपोषण करणार आहेत अशी घोषणा जरांगेंनी केली. आता हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हातात घ्यावं असं आवाहन मनोज जरांगेंनी केलं. सरकार विनाकारण मराठ्यांना वेठीस धरताय. सगळे स्वराज्य अंमलबजावणी करा. 25 जानेवारीच्या आज सगळ्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर सरकारला मोठं आंदोलन बघावं लागेल असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. काहीही झालं तरी मी आता मागे हटणार नाही. या आंदोलनात माझा शेवट झाला तरी चालेल. मी नसलो तरी तुम्ही योगदान द्या असं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलं. कायदा मंत्र्यांनी सादर केलेलं एक देश एक निवडणूक याचं विधेयक लोकसभेमध्ये स्वीकारण्यात आलं. स्वीकारण्याच्या बाजूनं 269 सदस्यांनी मतदान केलं, तर 198 सदस्यांनी विधेयकाविरोधात मतदान केलं. संसदेमध्ये वन नेशन वन इलेक्शन संदर्भात कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी विधेयक मांडलं. या विधेयकाला मनीष तिवारींनी विरोध केला. भाजपला देशात हुकुमशाही आणायची असा आरोप विरोधकांनी केला. एक देश एक निवडणूक विधेयकावरून लोकसभेत गदारोळ झाला. दरम्यान शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी एक देश एक निवडणूक विधेयकाला पाठिंबा दिला. काँग्रेसला कोंडीत पकडत त्यांनी विकासावरून काँग्रेसवरच टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी विधेयकाला विरोध केला. हे विधेयक संविधान विरोधी आहे. विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार तुम्ही निवडणूक आयोगाला देत असल्याचं म्हणत विधेयक JPC कडे पाठवण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली. विधेयक मंत्रिमंडळामध्ये आल्यावर स्वतः पंतप्रधानांनी ते JPCला दिलं पाहिजे असं सुचवल्याचं अमित शहा म्हणाले. तर JPCच्या अहवालासह मंत्रिमंडळात जेव्हा विधेयक पुन्हा पारित करेल तेव्हा चर्चा होईल असंही अमित शहा म्हणाले. एक देश एक निवडणूक होता कामा नये असा विरोध उद्धव ठाकरे यांनी दर्शवला आहे. मत कुणाला देतोय हे आपल्याला कळायलाच हवं. मतदान प्रक्रिया पारदर्शक असायला हवी असं मत ठाकरेंनी व्यक्त केलं. देशात अघोषित हुकुमशाही लादण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे. संविधानिक सगळ्या संस्था मोडकळीस आणण्याचा प्रयत्न असल्याचं म्हणत राऊतांनी वन नेशन वन इलेक्शनला विरोध केलाय. देशातून लोकशाही संपवण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. वन नेशन वन इलेक्शनला विरोध करत नाना पटोलेंनी ही टीका केली. रोहित पवार आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची रोहित पवारांनी भेट घेतली. संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी निषेध व्यक्त करत इंदापुरात बंद पाळण्यात आला. नागरिकांचा व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिला. बीडमधील घटनेच्या निषेधार्थ नाशिकमधील आडगाव आणि जत्रा आडगाव या ठिकाणी बंद पाळण्यात आला आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ RPIनं मनमाड बंदची हाक दिली आहे. बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून संपूर्ण शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.